नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 15 मार्च 2026 रोजी झालेल्या विविध जिल्ह्यांच्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे 100 प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, त्यामुळेच जर तुमचा पेपर अजून व्हायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षर असलेला पर्याय ओळखा। आता मित्रांनो, मूळ संकल्पना काय आहे, जोडाक्षर कसं बनतं, तर व्यंजन अधिक स्वर काय बनतं, जोडाक्षर बनतं। आणि जर व्यंजन अधिक स्वर एकत्र आले तर अक्षर बनतं। अशा प्रकारे मित्रांनो, नृप मध्ये काय होतं, न हे व्यंजन अधिक रू हा स्वर एकत्र येतात, त्यामुळे काय होतं, तर नृ हे अक्षर तयार होतं, जोडाक्षर नाही। गृहपाठ मध्ये देखील काय होतं, व्यंजन आणि स्वर एकत्र येतात म्हणजे अक्षर तयार होते। परंतु पृथ्वीमध्ये काय होतं पहा, पृथ्वीमध्ये थ अधिक व अधिक ई म्हणजेच दोन व्यंजन अधिक स्वर एकत्र येतं, म्हणजे फक्त पृथ्वीमध्ये जोडाक्षर आलेला आहे, इतर दोन मध्ये नाही, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2। वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास टिंबटिंब असे म्हणतात। आता मित्रांनो, वाक्यात आपण शब्द वापरतो त्या शब्दाला काय म्हणायचं, पद म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी पद देखील बरोबर येऊ शकतं, कारण या ठिकाणी वाक्यात वापरताना म्हटलंय म्हणजे पद हे उत्तर असू शकतं। तसेच मित्रांनो, जर शब्द आहे असं वापरला तर त्याला म्हणतात प्रकृती। शब्दाच्या मूळ रूपाला काय म्हणायचं, प्रकृती म्हणायचं। जर रूपात बदल झाला असेल तर त्याला विकृती म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी रूपात बदल करतो म्हणजे विकृती देखील आपलं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे पद आणि विकृती दोन्ही उत्तर होतात। म्हणून हा प्रश्न आन्सर की मध्ये रद्द करण्यात आलेला आहे। मित्रांनो, जर विकृती किंवा पद यापैकी एकच पर्यायामध्ये असेल तर मात्र विकृती किंवा पद हे उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होतो। मित्रांनो, शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन विभक्ती या तिन्हीमुळे बदल होतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी यापैकी सर्व। समजा तो हे सर्वनाम आहे, हा एक शब्द आहे, ठीक आहे। तोच स्त्रीलिंगी रूप ती होतं, म्हणजे रूपामध्ये लिंगामुळे बदल होतो। वचनामुळे पहा तोच ते होतं, म्हणजे काय होतं, वचनामुळे देखील या नामामध्ये बदल होतो। आणि विभक्तीमुळे त्याचा त्याची असं होतं, म्हणजे काय होतं, विभक्तीमुळे देखील या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो, म्हणजे शब्दाच्या रूपामध्ये या तिन्हीमुळे बदल होतो। प्रश्न क्रमांक 4, देवालय हिमालय हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत। मित्रांनो, देवालयाचा विग्रह देव अधिक आलय, हिमालयाचा विग्रह हिम अधिक आलय। दोन्ही मध्ये शेवटचा वर्ण पहा, देव मध्ये शेवटचा वर्ण आ, आलय मध्ये पहिला वर्ण आ, ठीक आहे। अ अधिक आ काय होतो, आत राहतो, म्हणजे दोन्ही वर्ण स्वर आहेत म्हणून या ठिकाणी आहे स्वर संधी। लक्षात ठेवायचं आहे, देवालय आणि हिमालय मध्ये कोणती संधी, स्वर संधी। आता स्वर संधी कधी असते, जेव्हा एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात तेव्हा त्या ठिकाणी स्वर संधी असते। व्यंजन कधी असते मित्रांनो, व्यंजन संधी जेव्हा एकत्र येताना पहिला वर्ण हा व्यंजन आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असतो, त्या ठिकाणी व्यंजन संधी होते, ठीक आहे। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 5, सदाचार या जोडशब्दात आलेली व्यंजन संधी ओळखा। मित्रांनो, सदाचार मध्ये काय होतंय, तर सत अधिक आचार, म्हणजे पर्याय ए। या ठिकाणी काय झालं, त पुढे अ आल्यामुळे त्याचं रूपांतर द मध्ये झालं, म्हणजे त्या ठिकाणी कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होतं, म्हणून याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी, ठीक आहे। सत अधिकाचा तृतीय व्यंजन संधी। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 7, काल आमच्या घरी पाहुणे आले होते या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीमध्ये आहेत। या ठिकाणी पहा, घरी एक नाम आहे, पाहुणे एक नाम आहे। या ठिकाणी घर या नामाला ई प्रत्यय लागला, म्हणजेच सप्तमीचा प्रत्यय लागला। आणि पाहुणे हा शब्द त्याच्या मूळ रूपामध्ये आहे, याला कोणताही प्रत्यय नाही, म्हणून काय झालं, हा प्रथमामध्ये झाला, म्हणजे काय झालं, सप्तमी आणि प्रथमा, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। या वाक्यामध्ये घरी मध्ये सप्तमा आणि पाहुणेमध्ये प्रथमा या विभक्ती आहेत, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 8, अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते। आता मित्रांनो, सामान्य रूप म्हणजे काय, एखाद्या नामाला प्रत्यय लागण्या अगोदर त्याच्या रूपामध्ये जो काही बदल होतो त्या बदललेल्या रूपाला काय म्हणायचं, तर त्या शब्दाचं सामान्य रूप। उदाहरणार्थ दगड हा काय आहे, दगड अकारांत पुल्लिंगी नाम आहे, त्याचं सामान्य रूप कसं होणार आहे, त्याला ला प्रत्यय लावायचा आहे, तर काय होईल, दगडाला, म्हणजेच सामान्य रूप झालं दगडा। मित्रांनो, या ठिकाणी काय झालं, तर अकारांत दगडचं आकारांत दगडा झालं, म्हणजेच अकारांत पुल्लिंगी नामाचं सामान्य रूप कसं होतं, आकारांत होतं, म्हणजे पर्याय ए। प्रश्न क्रमांक 9, मराठीत प्रमुख सर्वनामे किती। मित्रांनो, दोन प्रकारे प्रश्न येतो,
मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत तर ती आहेत 9 म्हणजे पर्याय डी. दुसरा प्रकार असतो प्रश्नाचा, मराठीमध्ये एकूण किती प्रकारची सर्वनामे आहेत तर मित्रांनो मराठीमध्ये एकूण 6 सर्वनामे आहेत, 6 प्रकारची सर्वनामे आहेत आणि ती किती आहेत 9 आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10 पुढे पाहायचं मित्रांनो, प्रकारची विचारलं तर त्या ठिकाणी 6 आणि जर किती विचारलं तर फक्त त्या ठिकाणी 9. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो आपण एक व्याख्या पाहिलेली आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं. याच प्रकारे जर त्या नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल एखादं वाक्यच विशेष माहिती सांगत असेल तर त्या वाक्याला काय म्हणणार, विशेषण वाक्य म्हणणार म्हणजे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 11, दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, दुहेरी काय दाखवतंय, एखाद्या वस्तूची आवृत्ती दाखवतंय, म्हणून हे काय झालं, आवृत्तीवाचक संख्या विशेषण. दुहेरी, दुप्पट, एकेरी, पाचपट हे काय झालं, आवृत्तीवाचक. क्रमवाचक कोणते, पहिला, दुसरा, तिसरा, प्रथम, द्वितीय, तृतीय. पृथकत्ववाचक 1 1, 5 5, 10 10 हे पृथकत्ववाचक. आणि गणनावाचक कोणते, 1 2 3 4 हे गणनावाचक. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते. मित्रांनो धातूला प्रत्यय लागून काय बनतं, धातूचं क्रियापद बनतं. आणि जर मित्रांनो जर अर्थपूर्ण होत असेल तर त्याला म्हणायचं क्रियापद. आणि मित्रांनो शेवटी काय येतं मग याच्यामध्ये, समजा कर हा धातू आहे, कर, त्याचं जर क्रियापद केलं तर कसं होईल, करणे. म्हणजे काय होतं, ने हा प्रत्यय लागतो. म्हणजेच आपल्याला जर धातू ओळखायचा आहे तर त्या धातूसोबत क्रियापद होण्यासाठी ने हा प्रत्यय लागलेला असेल, म्हणजे ने हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, कृष्णाने द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा शेवटी वी असणारं क्रियापद आलंय. आणि कृष्णाने द्रौपदीची लज्जा राखावी म्हणजे काय, तर कृष्णाची योग्यता दाखवलेली आहे, ते काम करण्याची योग्यता दाखवलेली आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यामध्ये क्रियापदातून योग्यता, शक्यता, इच्छा यांचा बोध होतो त्याला म्हणायचं विध्यर्थ क्रियापद. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय बी. लक्षणं कोणती आहेत तर या क्रियापदातून इच्छा, योग्यता, शक्यता, कर्तव्य यांचा बोध होतो. तसेच शेवटी वा वी वे असणारं क्रियापद असतं. ठीक आहे. आज्ञार्थ कधी असतो, वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना असते तेव्हा. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 14, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे. या ठिकाणी पाहायचं आहे, पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे शेवटी जे आलं, करीजे, देईजे, घेईजे, जाईजे असेल तर त्या ठिकाणी पुराण कर्मणी प्रयोग असतो. आणि मित्रांनो या ठिकाणी गौण कर्तृक भाव्य प्रयोग हा काय आहे, पुराण कर्मणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 15, समास ओळखा. चहापाणी. मित्रांनो चहापाणी हे 2 शब्द आहेत, एकत्र आले आणि चहापाणी बनला, परंतु त्याचा विग्रह कसा होतो, चहा, पाणी आणि नाश्त्याचे इतर पदार्थ. म्हणजेच एका सामासिक शब्दातून त्याच जातीच्या अनेक शब्दांचा बोध होतोय. आणि मित्रांनो जेव्हा एका सामासिक शब्दातून त्याच जातीच्या अनेक शब्दांचा बोध होतो त्या ठिकाणी समाहार द्वंद्व समास असतो. म्हणजे चहापाणीमध्ये काय आहे, समाहार द्वंद्व. प्रश्न क्रमांक 16, पुढे दिलेल्या पर्यायातून फारसी अधिक फारशी असा समानार्थक शब्दाचा समास साधलेला अंशाभ्यस्त शब्द कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, डावपेचमध्ये डाव आणि पेच दोन्ही शब्द फारसी भाषेतून येऊन एकच सामासिक शब्द किंवा अभ्यस्त शब्द बनलेला आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय झालं, पर्याय 1 आपलं उत्तर आहे, पर्याय ए. डावपेच हा फारसी अधिक फारशी बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 17, अर्धविराम हे चिन्ह कधी वापरतात. मित्रांनो जेव्हा आपण वाक्यामध्ये उभयान्वी अव्ययाचा वापर करतो तेव्हा त्यावेळी आपण काय करतो, अर्धविराम म्हणजेच टिंब त्याच्या खाली स्वल्पविराम असं चिन्ह वापरतो, म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 18, कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण. मित्रांनो कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण असते, पळसाला पाने 3च, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण जे सर्व प्रश्न पाहिले ते सर्व प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले होते. 60 रुपयांचा प्रश्नपत्रिका संच घेतल्यानंतर आपण ज्या टेलिग्राम चॅनलमध्ये विद्यार्थ्यांना ऍड करतोय त्या टेलिग्राम चॅनलवर हे सर्व प्रश्न आहे असे घेतलेले होते. त्याचबरोबर मित्रांनो आपण काय ऑफर करतोय तर 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका तसेच दररोज 300 क्विज टाकलं जाणारं पेड टेलिग्राम चॅनल. आणि मित्रांनो शेवटी
आपण काय करतोय तर काल परवा जे पेपर झाले त्या सर्व पेपरमध्ये मराठी आणि जीके चे प्रश्न टेलिग्राम क्विज स्वरूपात आपण या चॅनलवर अपलोड करतोय। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पेपरसाठी सर्व मराठी व्याकरण आणि जीके प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि तो देखील टेलिग्राम क्विजच्या सहाय्याने, तर तुम्ही आपलं हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यासाठी काय करायचं आहे, फक्त 60 रुपयांमध्ये हा संच खरेदी करायचा आहे। हा संच खरेदी केल्यावर आपल्याला मोफतच त्या चॅनलमध्ये ऍड केलं जाईल। पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला म्हणजे मानधन, पर्याय डी। प्रश्न क्रमांक 20, लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता, तर महात्म्य म्हणजे पर्याय सी। आता निर्भसना वाटतोय, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे स वर देखील आणखी एक रफार पाहिजे होता। प्रश्न क्रमांक 21, वैरी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, वैरी म्हणजे शत्रू, अरी म्हणजे शत्रू, रिपू म्हणजे शत्रू, अमित्र म्हणजे शत्रू, परंतु मित्रांनो कपी म्हणजे वानर। आता वानर आणि वैरी एकसारखे आहेत का, नाही, म्हणून पर्याय डी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22, घर कोंबडा या शब्दाचा शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा। मित्रांनो, घर कोंबडा म्हणजे नेहमी घरात बसून राहणारा, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, अचांगीने बोलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता। मित्रांनो, अचांगीने बोलणे म्हणजे काय, चुकीचं बोलणं, म्हणजे पर्याय सी। प्रश्न क्रमांक 24, उपमर्द करणे म्हणजे काय, अपमान करणे, पर्याय ए। लक्षात ठेवायचं, उपमर्द करणे, अपमान करणे, ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, संस्कृत मध्ये क्रियापदाला काय म्हणतात। मित्रांनो, संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हटलं जातं, म्हणजे पर्याय ए। आणि वाक्य पृथक्करणामध्ये क्रियापदाला काय म्हणतात, तर विधेय असं म्हणतात। लक्षात ठेवायचं, वाक्य पृथक्करणामध्ये विधेय आणि संस्कृत मध्ये आख्यात असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता, तर आशीर्वाद, पर्याय ए। प्रश्न क्रमांक 27, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती। विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य म्हणजेच चुकीची जोडी ओळखायची आहे। कृशस्थूळ विरुद्धार्थी आहेत, ग्राह्य त्याज्य विरुद्धार्थी आहेत, जून कोवळा विरुद्धार्थी आहेत, परंतु छछोर वाईट हे दोन्ही समानार्थी आहेत, म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय बी विरुद्धार्थी शब्दांची जोडी नाही। छछोर वाईट हे काय आहेत, एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 28, 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयान्वी अव्ययाचा प्रकार आहे। आता मित्रांनो, गुरुजी म्हणाले की, गुरुजी काय म्हणाले याबद्दल स्पष्टीकरण देणारा की हा काय असणार आहे, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय। त्याच प्रकारे 1 रुपया म्हणजे 1 रुपया म्हणजे 1 रुपयाचं स्वरूप दाखवणारं उभयान्वी अव्यय कोणतं, म्हणजे काय झालं, तर स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे, म्हणजे। प्रश्न क्रमांक 29, उंदीर या शब्दाचे अनेक वचन सांगा। उंदीरचं अनेक वचन उंदीरच राहतं, पर्याय सी। प्रश्न क्रमांक 30, नजरेत भरणे म्हणजे मित्रांनो काय असतं, तर उठून दिसणे, ठीक आहे, म्हणजे पर्याय बी। प्रश्न क्रमांक 31, मुलांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती। मित्रांनो, मुलांनो मध्ये नो हा विभक्ती प्रत्यय आहे, म्हणजे कोणता, संबोधन, पर्याय सी। प्रथमाला प्रत्यय नसतात, द्वितीयाला सला ते सलनाते, चतुर्थीला सला ते सलनाते, तृतीयला नेशी निही इशी, पंचमीला ऊन हून, षष्टीला चाची चाची आणि सप्तमीला तई आहे प्रत्यय आहेत, ठीक आहे। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 32, कायद्यानुसार प्रस्थापित होणारे म्हणजे काय, वैधानिक विधानानुसार प्रस्थापित होणारे, पर्याय डी। प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा। पर्याय ए पारितोषिक। याच्यामध्ये काय होतं, र ला देखील पहिले वेलांटी आणि षटकोनाच्या श ला देखील पहिले वेलांटी। पुढे पहा प्रश्न क्रमांक 34, अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय। मित्रांनो, तिळपापड होणे म्हणजे काय, खूप राग येणे, म्हणजेच रागाने फणफण करणे। प्रश्न क्रमांक 35, यंदा आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा, यंदा हे काय आलेलं आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आलेला आहे, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 36, बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा। मित्रांनो, बेभान याच्यामध्ये पहिलं पद बे हे काय आहे, उपसर्ग आहे आणि पूर्ण शब्द काय दाखवतोय, एक क्रियाविशेषण दाखवतोय, भान नसलेला, ज्याला भान नाही असा, म्हणजे या ठिकाणी काय झालं, बेभान हा शब्द अव्ययभाव समासातील आहे, म्हणजे पर्याय बी। प्रश्न क्रमांक 37, मराठी भाषेत अननस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे। मित्रांनो, फळे फळभाज्या यांची नावं आहेत ती पोर्तुगीजांनी भारतामध्ये आणली, म्हणजेच पोर्तुगीज हे आपलं उत्तर आहे, पर्याय ए। प्रश्न क्रमांक 38, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पाहायचं, यश मिळो
की न मिळो, की हे काय झालं तर विकल्पबोधक उभयान्वी अव्यय पर्याय सी। याच्यामध्ये काय दिसतंय, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक गोष्ट आहे ज्या एकमेकांना पर्याय आहेत, म्हणून या ठिकाणी विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 39, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा। या ठिकाणी पहा, राजाने कर्ता, राजवाडा कर्म, बांधला क्रियापद। एक राजवाडा आहे म्हणून बांधला, दोन असते तर बांधले झाला असतं, म्हणजेच कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं म्हणून कर्मणी प्रयोग। दुसरी पद्धत कोणती आहे, या ठिकाणी कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो, उलट कर्त्याला प्रत्यय असतो। मग या ठिकाणी पहा, राजा कर्ता आहे त्याला ने प्रत्यय लागलाय आणि राजवाड्याला प्रत्यय नाही, म्हणून या ठिकाणी देखील काय झाला कर्मणी प्रयोग। आता पुढे पहा, याच्यामध्ये काय पाहता येईल तर या ठिकाणी कर्मणी प्रयोग तर आहे समजलं आपल्याला, परंतु कर्त्याला ने हा प्रत्यय लागलाय। आणि मित्रांनो, कर्मणी प्रयोगामध्ये जर कर्त्याला ने हा प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणायचं। काय म्हणायचं, प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, कारण या ठिकाणी कर्त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे। कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ने प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असेल। प्रश्न क्रमांक 40, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वी अव्यय कोणते। या ठिकाणी पहा, मरावे आणि कीर्तिरूपी उरावे ही दोन वाक्य परीने जोडली गेलेली आहेत। आणि मित्रांनो, परी हे काय आहे तर न्यूनत्व बोधक उभयान्वी अव्यय आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, परी हे उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये आलेलं आहे। उभयान्वी अव्यय म्हणजे काय, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हणायचं उभयान्वी अव्यय। प्रश्न क्रमांक 41, सकाळ होताच महेश मैदानात आला या वाक्याचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पाहायचं, या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच कर्म आहे आणि एकच क्रियापद आहे, अशा वाक्याला म्हणायचं केवल वाक्य, म्हणजे पर्याय ए। आणि जर वाक्य उभयान्वी अव्ययामुळे जोडलं असेल तर ते वाक्य संयुक्त किंवा मिश्र होऊ शकतं। प्रश्न क्रमांक 42, पाऊस आला तरी सहल जाणारस या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पाहायचं आहे, तरी आलेला आहे, तरी काय असतं, तरी बरोबर जरी असतं, जरी तरी हे काय आहेत संकेतबोधक उभयान्वी अव्यय। आणि मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये संकेतबोधक उभयान्वी अव्यय असतात त्या वाक्यातील क्रियापदाला काय म्हणायचं, संकेतार्थी क्रियापद म्हणायचं, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे, संकेतार्थी क्रियापद या वाक्यामध्ये आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 43, षण्मास या शब्दाची फोड करा। मित्रांनो, षण्मास मध्ये अनुनासिक संधी आहे, ज्याच्यामध्ये काय होतं तर एखाद्या कठोर व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर त्या कठोर व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं। अशा प्रकारे षण्मास मध्ये काय झालं तर ट ट अधिक मास, ठीक आहे, ट अधिक म, ट पुढे काय आलं मच अनुनासिक आलं आणि टच्या गटातील अनुनासिक कोणतं आहे न, म्हणजे काय झालं टचं रूपांतर या बाणाच्या न मध्ये झालं, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, षण्मासचा विग्रह षट अधिक मास पर्याय ए। ठीक आहे, ट पुढे म आल्यामुळे टचं रूपांतर कशामध्ये, या बाणाच्या न मध्ये होणार आहे। प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी चुकीच्या अर्थाची म्हण कोणती। या ठिकाणी पाहायचं आहे, शिर हातावर घेणे म्हणजे धाडसाने काम करायला तयार होणे, हे बरोबर आहे। ससेमिरा लागणे म्हणजे सतत त्रास देणे, तसंच सतत त्रास होणे, एखाद्याच्या पाठीमागे लागणे, हे देखील बरोबर आहे। शर्थ करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, हे देखील बरोबर आहे, परंतु संपुष्टात येणे म्हणजे काय, शेवट होणे, सुरुवात होणे नाही, म्हणजेच तिसरी जोडी आहे ती चुकीची आहे, तिसरी म्हण चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 45, चुकीचा पर्याय कोणता। या ठिकाणी आकाश नभ समानार्थी आहेत, अंधार तम समानार्थी आहेत, व्यग्र आणि मग्न मित्रांनो हे देखील समानार्थी आहेत, परंतु आग्रह आणि गरज यांचा काही संबंध नाहीये, म्हणजे या ठिकाणी पर्याय डी काय झालं, चुकीचा पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 46, उखळ पांढरे होणे म्हणजे काय, अचानक खूप धनलाभ होणे म्हणजेच वैभव प्राप्ती होणे, पर्याय डी। प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणत्या शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही, स्वाधीन पराधीन विरुद्धार्थी, ठीक आहे, सत्वर सावकाश विरुद्धार्थी, द्वेष स्नेह विरुद्धार्थी, परंतु सलग विलग हे काय झाले, अलग विलग हे एकमेकांचे समानार्थी, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे। ही जोडी आहे ती विरुद्धार्थी शब्दांची नाही, समानार्थी शब्दांची आहे। प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणता पर्याय द्वंद्व समासाचा आहे। द्वंद्व समास म्हणजे मित्रांनो दोन्ही पदे समान महत्त्वाचे असतात, विटी दांडू एकत्र येणारे दोन्ही पदे आहेत आणि समान महत्त्वाचे आहेत, म्हणून द्वंद्व समास, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। गजानन, गजाचे आहे आनंद ज्याला असा तो गणपती, म्हणजे हा झाला बहुव्रीही समास, कारण तिसऱ्या पदाचा बोध होतोय। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 49, पुनरावृत्ती या शब्दाची संधी कोणती। या ठिकाणी पहा, याच्यामध्ये विसर्ग संधी आहे,
पुनः अधिक आवृत्ती पुनरावृत्ती म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. प्रश्न क्रमांक 50, वयोमान हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मित्रांनो याच्यामध्ये देखील वयः य नंतर विसर्ग आहे म्हणून विसर्ग संधी आले म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. प्रश्न क्रमांक 51, जोडाक्षर असलेला शब्द कोणता? मित्रांनो पहिलाच प्रश्न पाहिलेला होता, रिपीट काय पाहायचं आहे? नृप अक्षर आहे, गृहपाठमध्ये गृह अक्षर आहे, परंतु पृथ्वीमध्ये थ्वी काय आहे? जोडाक्षर आहे म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52, नामे सर्वनामे यांचे क्रियापदाशी असणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्यांना काय म्हणतात? मित्रांनो याला म्हणतात विभक्ती. नाम सर्वनाम यांचा क्रियापदाशी असणारा संबंध दाखवणाऱ्या विकारांना काय म्हणायचं? विभक्ती म्हणायचं म्हणजे पर्याय डी. विद्यार्थी मित्रांनो आपण हे प्रश्न पाहतो, हे प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर घेतले होते, मागं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला पेड चॅनलला जॉईन व्हायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर त्वरित मेसेज करा. प्रश्न क्रमांक 53, कोणत्या विभक्तीचे दोन्ही वचनातील प्रत्यय सारखे आहेत? मित्रांनो प्रथमाला प्रत्ययच नाहीत हे सोडूनच द्या. द्वितीयला स्थलाते स्थलनाते वेगवेगळे आहेत, तृतीयला नेशी निहीशी वेगवेगळे आहेत, परंतु सप्तमीला त ई आ आणि अनेक वचनामध्ये देखील त ई आ हे प्रत्यय सारखे आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. सप्तमीमध्ये दोन्ही वचनातील प्रत्यय सारखेच आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54, अचूक नसलेली चुकीची विधाने ओळखा. क्रियापद म्हणजे अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, हे बरोबर आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे? चुकीचे ओळखायचं आहे, हे नाही. ठीक आहे. ब पहा, प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. मित्रांनो हे देखील बरोबर आहे, प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातूच म्हणतात. आणि क पहा, सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. मित्रांनो हे मात्र चुकीचं आहे, सर्व क्रियापदे क्रिया दाखवू शकत नाहीत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त चुकीचं विधान कोणतं? पर्याय अ. प्रश्न क्रमांक 55, मुख्य काळ किती आहेत? मित्रांनो काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि मित्रांनो पुढे याचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात म्हणजेच एकूण 12 काळ होतात. कोणते कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं असेल तर A to Z मराठी व्याकरण ही सिरीज यूट्यूबवर पहा, अगदी मोफत उपलब्ध आहे, ज्याच्यावर आपल्याला प्रत्येक टॉपिकवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातूनच करता येणार आहे. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 56, दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात? मित्रांनो उभयान्वी अव्ययाची व्याख्या काय आहे? दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वी अव्यय म्हणतात म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नामाला जोडून येऊन नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय म्हणायचं. प्रश्न क्रमांक 57, प्रयोग ओळखा. बंदीच्या काळात पुण्यात लोकांकडून गरिबांना धान्य वाटण्यात आले. आता या ठिकाणी पहा, लोकांकडून, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागला आणि कर्त्याला कडून प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार असतो नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग. या ठिकाणी तो पर्याय दिलेला नाही म्हणून कर्मणी हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ. प्रश्न क्रमांक 58, वाक्य प्रकार ओळखा. शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. मित्रांनो या ठिकाणी पहा, तेव्हा हे आलेलं आहे उभयान्वी अव्यय. आणि मित्रांनो जेव्हा तेव्हा, जर तर, जरी तरी, जसे तसे यासारखी उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये आले तर त्याला काय म्हणायचं? तर मिश्र वाक्य म्हणायचं म्हणजे पर्याय ब हे काय आहे? मिश्र वाक्य आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 59, स्थलवाचक क्रियाविशेषण कशाचे कार्य करते? मित्रांनो वाक्यामध्ये आलेलं स्थलवाचक क्रियाविशेषण आहे ते वाक्यामध्ये आधारपूरकाचं काम करतं म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60, आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते. या वाक्याचे प्रश्नार्थी करा. प्रश्नार्थी कसं होणार आहे? आपले भले व्हावे अशी कोणाची इच्छा नसेल म्हणजे पर्याय ब. प्रश्न क्रमांक 61, नववधू प्रियामे बावरते या उदाहरणाचे वृत्त ओळखा. मित्रांनो मराठीतील एक कवी आहेत, त्या कवींची रचना आहे नववधू प्रियामे बावरते आणि मित्रांनो या रचनेवरूनच या वृत्ताला नववधू हे नाव पडलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. याची लक्षणं, याची उदाहरणं त्यासोबतच इतर वृत्त आपल्याला पाहायचे असतील तर यूट्यूबवर A to Z मराठी व्याकरण ध्येयाधिकारी असं सर्च करा आणि येणारे पूर्ण 44 व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे तर प्रत्येक टॉपिक हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 62, एकाच शब्दाच्या 2 अर्थामुळे साधलेल्या चमत्कृतीला काय म्हणतात? तर या ठिकाणी पहा, एकच शब्द वाक्यामध्ये 2 भिन्न अर्थांनी आला तर त्याला म्हणायचं श्लेष अलंकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. सार कधी असतो? चढता किंवा उतरता क्रम लावला असेल तर. रूपक कधी? उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता असेल तर. दृष्टांत कधी? एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला दिला असेल तर त्याला दृष्टांत म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63, विधाने वाचा. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याप्रमाणे चालते. बरोबर आहे, कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं. हे विधान योग्य.
ब पहा, कर्मणीत कर्ता प्रथमांत नसतो. मित्रांनो, कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला नेहमी कोणताच प्रत्यय नसतो, म्हणजे कर्ता हा प्रथमांत असतो. या ठिकाणी नसतो दिले म्हणजे हे चुकीचं दिलंय. ठीक आहे. आणि सी पहा, भाव्य प्रयोगात कर्ता कर्म दोन्ही गौण असतात. मित्रांनो, हे मात्र बरोबर आहे. भाव्य प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाही. अशा प्रकारे मित्रांनो, फक्त विधान ब हे चुकीचं आहे आणि ए आणि सी ही दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64, पगार हा शब्द कोणत्या भाषेतून आला? मित्रांनो, पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 65, अनन्वय अलंकार केव्हा होतो? मित्रांनो, अनन्वय अलंकार कधी होतो? जेव्हा वाक्यामध्ये उपमेयाला उपमा देण्यासाठी इतर कोणताही शब्द नसतो, त्यामुळे उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. त्या ठिकाणी काय म्हणायचं? अनन्वय अलंकार म्हणायचं. म्हणजेच उपमेयाला दुसरी उपमा नसल्यास त्या ठिकाणी अनन्वय अलंकार होतो. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 66, पुढीलपैकी कोणते मात्रावृत्त नाही? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे हरणी हे काय आहे? अक्षरगण वृत्त आहे, म्हणजेच हे काय आहे? मात्रावृत्त नाही. पुढे पहा प्रश्न क्रमांक 67, संधी ओळखा गो अधिक ईश्वर. या ठिकाणी काय होतं? गो पुढे ई आलं म्हणजे ओ पुढे ई आलं, काय होणार आहे? ओचं रूपांतर व मध्ये होतं आणि त्याला ई जोडला जातो म्हणजे वी होतं. ठीक आहे, काय होतं? वी. अशा प्रकारे मित्रांनो काय होणार आहे? गो अधिक ईश्वर गविश्वर, म्हणजे पर्याय ब. प्रश्न क्रमांक 68, अलंकारिक शब्द व अर्थाची चुकीची जोडी ओळखा. तिरशिंगराव चकना मनुष्य, अलबत्या गलबत्या लुडबुड करणारा, अडेल तट्टू हट्टी मनुष्य, जांबुवंत वयोवृद्ध नायक. मित्रांनो, या ठिकाणी ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे, परंतु तिरशिंगराव म्हणजे काय? ज्याला लगेच राग येतो असा व्यक्ती, म्हणजे या ठिकाणी काय झालं? ही जोडी चुकीची आहे. इतर तीन बरोबर आहेत. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 69, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. या ठिकाणी पाहायचं तारकांचा टिंबटिंब पाहण्यात एक वेगळी मजा असते. मित्रांनो, तारकांच्या समूहाला काय म्हणतात? तर पुंज असं म्हणतात. तारकांचा पुंज, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड असणार आहे. प्रश्न क्रमांक 70, दुसऱ्याला त्याग सांगायचा आणि आपण काहीच करायचे नाही, या अर्थाची म्हण कोणती? मित्रांनो, या अर्थाची म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, म्हणजे पर्याय अ. दुसऱ्याची एखादी गोष्ट घेऊन तिसऱ्याला दान करणं म्हणजे देखील ह्याच अर्थानं वापरलं जातं, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71, म्हणी व अर्थाच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी पाहायचं आहे देश तसा वेश, ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्या प्रकारे वागणं, म्हणजेच 2. ठीक आहे, परिस्थितीनुसार वागणे. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, नवी वीट नवे राज्य, सगळीच परिस्थिती नवीन असणे आणि सरध्याची धाव गुंपणापर्यंत, म्हणजे प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. म्हणजे काय झालं? 2 3 1 4, 2 3 1 4 कुठं आलेलं आहे? तर पर्याय क मध्ये, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72, पारिभाषिक शब्दांची योग्य जोडी ओळखा. एम्बेसी राजदूतावास बरोबर आहे. ठीक आहे. ट्रस्टी म्हणजे विश्वस्त बरोबर आहे, परंतु चान्सलर म्हणजे कुलपती असतं आणि व्हाईस चान्सलर म्हणजे कुलगुरू असतं, म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. रजिस्ट्रार म्हणजे निबंधक असतो, निबंधक, मानद सचिव नाही, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. म्हणजे काय झालं? फक्त ए आणि सी बरोबर आहे, बी आणि डी चूक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. ठीक आहे, ए आणि सी बरोबर. प्रश्न क्रमांक 73, आत्मचरित्र आणि लेखक यांची चुकीची जोडी कोणती? कृष्णा काट यशवंतराव चव्हाण बरोबर, झोंबी आनंद यादव बरोबर, ज्वाला आणि फुले बाबा आमटे प्रकाश आमटे नाही, प्रकाश आमटेंचं काय आहे? तर प्रकाश वाटा, म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तिसरी जोडी आपलं उत्तर असणार आहे. आणि अंतर्यामी सूर्यवंशला कोणाचं लक्षात ठेवा? श्रीनिवास खळे. यावर सेपरेट प्रश्न पुढच्या पेपरमध्ये येणार आहे, 100% सांगतोय. प्रश्न क्रमांक 74, आधुनिक मराठी काव्याचे जनक कोण? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे मराठीमध्ये काव्याची एक प्रथा होती, संत काव्य आणि पंथ काव्य. आणि मित्रांनो, याच्यामध्ये देवाची गाणी, देवाबद्दल गाणी बनवली जायची, परंतु पुढे केशवसूत यांनी काय केलं? म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांनी काय केलं? तर मराठीमध्ये प्रेम कविता, भाव कविता आणायला सुरुवात केली. मित्रांनो, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं? आधुनिक मराठी काव्यात जनक म्हणायचं, म्हणजे पर्याय क केशवसूत. पूर्ण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. केशव कुमारांचं पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे. गोविंदाग्रज कोण आहेत? राम गणेश गडकरी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 75, फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, म्हणजे पर्याय क. प्रश्न क्रमांक 76,
प्रत्येकाने कायदा पाळावा या वाक्याचा प्रकार ओळखा. आपण काय पाहिलं, शेवटी वा वी वे क्रियापद असेल आणि कर्तव्य योग्यता शक्यता इच्छा यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी 100% विद्यार्थी क्रियापद असतं, विद्यार्थी वाक्य असतं. आणि मित्रांनो या ठिकाणी वा वी वे असणारं क्रियापद आलेलं आहे, वाव आलं. ठीक आहे, पाळावा. आणि पाळावा काय दाखवतंय तर कर्तव्य दाखवतंय, म्हणजे कर्तव्य आणि शेवटी वाविवे क्रियापद म्हणजे विद्यार्थी वाक्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 77, पाया घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, प्रारंभ करणे म्हणजे पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, ती हळू चालते, सकर्मक नाही, अकर्मक आहे. रघु खूप झोपला, खूप काय आहे मित्रांनो, कर्म नाहीये म्हणजे हे देखील सकर्मक नाहीये. तो मूर्ख आहे, मूर्ख हे देखील काय आहे, विशेषण आहे, कर्म नाही म्हणजे हे देखील सकर्मक नाही. परंतु रमेश दूध पितो, दूध क्रिया कशावर घडते, दुधावर घडते म्हणजे दूध काय झालं, वाक्यातील कर्म झालं. म्हणून या ठिकाणी रमेश दूध पितो हे सकर्मक क्रियापद असणारं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 83, खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, गारा अनेकवचनी, धारा अनेकवचनी, लाटा अनेकवचनी, परंतु झरा एकवचनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. झराचं अनेकवचन कसं होईल, एकारांत म्हणजे झरे होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 84, खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे, फुटले सर्वनाम नाही, गातो क्रियापद आहे, सह्याद्री एक विशेष नाम आहे, परंतु त्यांनी हे तो पासून बनलेलं काय आहे तर सर्वनाम आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, त्यांनी हे सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 85, अतिशय श्रीमंत माणूस या अर्थाचा एक शब्द खालील 4 पर्यायातून निवडा. अतिशय श्रीमंत माणूस म्हणजे कोण, नवकोट नारायण, पर्याय बी. आता मित्रांनो हा प्रश्न आहे, वरचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपण आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर घेतले होते. जर तुम्हाला अजूनही डेमो पाहायचा असेल तर ऍडमिनला मेसेज पाठवू शकताय. प्रश्न क्रमांक 86, कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. या ठिकाणी पाहायचं आहे, कोण, काय, आपण. 4 जण असतील तरी कोण म्हणणार, 1 जण असेल तरी कोणच म्हणणार. काय असेल तरी आपण काय करणार, कायच वापरणार आहे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. म्हणजे या ठिकाणी काय झालं, 1, 2 आणि 3 हे काय आहेत तर एक वचनामध्ये किंवा दोन्ही वचनामध्ये वापरली जाणारी सर्वनामे आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे, 1, 2 व 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 87, तो शाळेत पायी गेला या वाक्यातील पायी या शब्दाचा कारकार्थ ओळखा. या ठिकाणी पहा, पायी, पायीचा अर्थ काय असतो, पायाने, पायाने गेला, पायाने चालत गेला. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ने हा प्रत्यय लागला आणि ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयेचा. आणि तृतीयेचा कारकार्थ काय असतो, करण. म्हणजे या ठिकाणी काय झालं, पर्याय 1 करण आपलं उत्तर आहे. पायीमध्ये काय होतंय, पायी गेला म्हणजे पायाने चालत गेला आणि पायानेला ने हा प्रत्यय आहे तृतीयेचा, म्हणून या ठिकाणी काय झालं तर करण हा तृतीयेचा कारकार्थ आला. ठीक आहे. कर्ता हा प्रथमेचा असतो, अपादान हा पंचमीचा असतो आणि अधिकरण हा कशाचा असतो तर सप्तमीचा असतो. उत्तर पुढे दिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 88, संधी करा षट अधिक मास. मित्रांनो आता मागे प्रश्न पाहिला, काय होतं, ट या व्यंजनापुढे म हे अनुनासिक आलं तर काय होतं, टचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच बाणाच्या न मध्ये होतं, म्हणजेच षट अधिक मास षण्मास, पर्याय डी. या ठिकाणी षण्मास नळाचा न आहे, चुकीच देत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरे गोठ्यात परतली. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, गुरे करता आहेत परंतु गोठा हे कर्म नाहीये, गोठ्यावर क्रिया होत नाही. गुरांनी गोठा पाडला असं म्हटलं तर त्या ठिकाणी गोठ्यावर क्रिया होईल, परंतु गुरे परतली म्हणजे गोठ्यावर क्रिया झाली नाही. म्हणून या ठिकाणी काय झालं तर फक्त कर्ता आहे, कर्म नाही, म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग, पर्याय सी. जर वाक्यामध्ये कर्म आलेलं असेल आणि कर्तरी प्रयोग असेल तर सकर्मक कर्तरी. जर वाक्यामध्ये कर्ता असेल आणि कर्म आलेलं नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी म्हणायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 90, निरर्थक गोष्टी व गप्पा याला काय म्हणतात तर भाकड कथा, पर्याय सी. किंवा चरपट पंजरी असं देखील याला दुसरं नाव आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91, व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मित्रांनो व्योम म्हणजे आकाश आणि वितान म्हणजे देखील आकाश, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. व्योमला समानार्थी वितान किंवा आकाश. प्रश्न क्रमांक 92, सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. क्रिया करणारा कोण, सदू म्हणजे सदू करता. क्रिया कोणावर घडते, बैलावर घडते, म्हणजे बैलाला काय झालं वाक्यातील कर्म, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. आणि मारतो हे क्रियापद. प्रश्न क्रमांक 93, समानार्थी नसलेले शब्द सांगा. या ठिकाणी पाहायचं आहे, पथ म्हणजे रस्ता, मार्ग म्हणजे रस्ता,
आणि वाट म्हणजे देखील रस्ता. परंतु घाट मित्रांनो, घाट काय असतो? घाटाचे अनेक प्रकार आहेत. डोंगरांच्या मधली निमुळती वाट असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे काय झालं, फक्त पर्याय डी आहे तो समानार्थी नाही, इतर तीन आहेत. प्रश्न क्रमांक 94, वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल? वाचन अधिक आलय, वाचन अधिक आलय, वाचनालय म्हणजे पर्याय बी. याच्यामध्ये काय होतं, वाचन मधील शेवटचा वर्ण अ असतो आणि आलय मधील पहिला वर्ण आ असतो. म्हणजे काय झालं, दोन्ही स्वर आहेत म्हणून वाचनालयमध्ये स्वरसंधी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे मराठीचे प्रश्न समाप्त होत आहेत. काही पेपरमध्ये मराठीचे प्रश्न कमी आहेत, त्यामुळे या ठिकाणी फक्त 4 पेपरमधील प्रश्न आपण सोडवून पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. पुढे पहा प्रश्न क्रमांक 78, शरीर या शब्दाचे लिंग कोणते? आता मित्रांनो, लिंग ओळखण्यासाठी आपण काय करतो, तो, ती, तेचा वापर करतो. तो असेल तर पुल्लिंग, ती असेल तर स्त्रीलिंग, ते असेल तर नपुंसकलिंग. मग शरीराला आपण काय म्हणतो, ते शरीर म्हणजे शरीर काय झालं, नपुंसकलिंग, पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 79, दररोज स्वच्छ कपडे घालावे या वाक्यातील विशेषण ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, कपडे हे नाम आहे, त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, तर स्वच्छ कपडे म्हणजे स्वच्छ काय झालं, या वाक्यातील विशेषण म्हणजे पर्याय ए. पुढे पहा प्रश्न क्रमांक 80, अद्यावत या शब्दातील संधीची फोड करा. याच्यामध्ये काय होतं पहा, अद्द अधिक यावत अद्यावत तयार होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 81, राजा शौर्याने लढला. शेवटी ला हे असणारं क्रियापद आहे आणि मित्रांनो, ला असणारं क्रियापद आलं की त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं साधा भूतकाळ असतो म्हणजे पर्याय बी. साधा वर्तमान काळ कधी असेल, तो असेल शेवटी, करतो, जातो, जेवतो, तर या ठिकाणी साधा वर्तमान काळ. अपूर्ण भूतकाळ करत होता, त अधिक होता, त अधिक होती, त अधिक होते असं असेल तर अपूर्ण भूतकाळ. आणि भविष्यकाळ करेल, तो करेल, कधी निश्चित माहित नाहीये, ठीक आहे, त्यामुळे फक्त भविष्यकाळ. त्याचे इतर प्रकार असतील त्यावर प्रश्न आपण वेळोवेळी पाहिलेले आहेत, आठवत असतील तर ठीक आहे.